नमस्कार, मी श्रावणी आणि आपण पाहत आहात 1 मिनिट न्यूज। 15 सप्टेंबर 2025 रोजी बॉम्बे हायकोर्टला बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाल्यानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला। हा ईमेल नंतर एक अफवा असल्याचे घोषित करण्यात आले, परंतु त्यामुळे न्यायालयाचे कामकाज तात्पुरते थांबले आणि परिसर खाली करण्यात आला। ही घटना दिल्ली उच्च न्यायालयाला अशाच प्रकारची धमकी मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी घडली, ज्यामुळे पोलिसांनी संभाव्य संबंधाची चौकशी करण्यास सुरुवात केली। अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला असून प्रेषकाचा शोध घेण्यासाठी काम करत आहेत, ज्यामुळे अशा दुर्भावनापूर्ण ईमेल आणि उच्च प्रोफाईल सार्वजनिक संस्थांना त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षा आव्हानांबद्दल गंभीर चिंता वाढली आहे। आता आपण पाहिलं 1 मिनिटाचं संक्षिप्त सारांश। सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा। या बातमीचा आपण सविस्तर अभ्यास करूया। 15 सप्टेंबर 2025च्या दुपारी बॉम्बे हायकोर्टला मिळालेल्या बॉम्बच्या धमकी देणाऱ्या ईमेलने कायदेशीर समुदाय आणि शहरात खळबळ उडवून दिली। खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयाचे कामकाज तात्काळ थांबवण्यात आले आणि न्यायाधीश, वकील आणि कर्मचाऱ्यांसह संपूर्ण परिसर खाली करण्यात आला। ही दिल्ली उच्च न्यायालयाला आदल्या दिवशी मिळालेल्या अशाच प्रकारच्या धमकीचा थेट परिणाम होता, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई केली आणि कठोर मानक ऑपरेटिंग प्रक्रिया SOP पाळली। मुंबई पोलिसांनी बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड BDDS आणि डॉग स्क्वॉडसह ऐतिहासिक इमारतीची तातडीने तपासणी सुरू केली। काही तास चाललेल्या व्यापक तपासणीनंतर काहीही संशयास्पद आढळले नाही आणि धमकी अधिकृतपणे एक अफवा असल्याचे घोषित करण्यात आले। यानंतर नेहमीचे न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरू झाले, ज्यामुळे उपस्थित असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की ही एक वेगळी घटना नाही। शहरात विविध शाळा आणि प्रमुख आस्थापनांना लक्ष्य करून अशाच प्रकारच्या अफवांच्या धमक्या येत आहेत। आझाद मैदान पोलीस स्टेशनद्वारे चालवली जाणारी चौकशी प्रेषकाच्या IP ॲड्रेसचा शोध घेण्यावर केंद्रित आहे। असा संशय आहे की प्रेषकाने अलीकडील इतर प्रकरणांप्रमाणे आपली ओळख लपवण्यासाठी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क VPN आणि डार्क वेबचा वापर केला। पोलीस दिल्ली उच्च न्यायालयाच्या धमकीशी त्याला जोडणाऱ्या कोणत्याही नमुन्यासाठी किंवा विशिष्ट तपशिलासाठी ईमेलमधील मजकुराची देखील तपासणी करत आहेत। ही घटना भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमांअंतर्गत, ज्यात भीती निर्माण करण्यासाठी चुकीचे अहवाल देणे समाविष्ट आहे, गुन्हा नोंदवण्यात आला आहे। अशा धमक्या त्रासदायक असल्या आणि सार्वजनिक दहशत निर्माण करत असल्या तरी त्या मौल्यवान कायदेशीर अंमलबजावणी संसाधनांना देखील विचलित करतात।